तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न आमदार रोहित पवारांनी उपस्थित केले होते। याआधी त्यांनी मुंबईसह दिल्लीमध्ये देखील पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले होते। अशामध्येच 2 दिवसांपूर्वी आलेल्या डीजीसीएच्या अहवालाबाबत काही मुद्दे मांडण्यासाठी रोहित पवारांनी मुंबईमध्ये आज पत्रकार परिषद घेतली आहे। यावेळी त्यांनी डीजीसीएच्या अहवालाची चिरफाड केली। जर डोक्यात लागली असेल तर अहवालात सांगण्यात आलंय की छातीत लागलंय। AAIB या संस्थेचं चुकलंय असं आमचं मत आहे असं रोहित पवारांनी म्हटलं। तर विमान कोसळलं तिथं झाड नसून एक झुडूप आहे असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। झाड कुठेही झुडूपाला टच झालेलं नाही असा दावा देखील त्यांनी केलाय। आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एअरक्राफ्ट वॉज ऑब्झर्व टू हॅव बँक टुवर्ड्स द राईट, म्हणजे राईट साईडला बँक झालं होतं। म्हणजे जे पंखा असतो लेफ्ट साईडचा पंखा जर खाली असेल तर त्याला आपण लेफ्ट बँक बनतो। त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सिद्ध होतं राईट बँक नव्हतं झालं, लेफ्ट बँक झालं होतं आणि ते लेफ्ट साईडला धावपट्टीचा पडलं होतं। तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे या रिपोर्टमध्येच बेसिक जी गोष्ट आहे गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं तर डोक्याला लागली का पोटात लागली, खरं कुठं लागली जर डोक्यात असेल तर इथं सांगण्यात आले की छातीत लागली। मग इथं बेसिकच जे ऑब्झर्वेशन आहे ते या रिपोर्टरचं नाही तर सॉरी त्या AIB या संस्थेचं चुकलंय या रिपोर्टमध्ये असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। इथं रिपोर्टमध्ये तुम्ही बघितलं असेल चर्चा एका झाडाची आहे, रिपोर्टमध्ये झाडे सांगितलेत म्हणजे ट्रीज सांगितलेत। आता ह्याच्यामध्ये अशी कुठली झाडं होती तिथे की ज्याच्यावर हे विमान ज्या झाडांना धडकून, झाडांना एक झाड नाही अनेक झाडांना धडकून हे खाली त्या ठिकाणी पडलं। तर याच्यामध्ये आम्ही थोडंसं बघितलं या बाजूला जिथं हे विमान इथं पडलं होतं तर इथं कुठंच तिथं झाड दिसत नाही, हे झुडूप आहे। पण या झुडपाला काही विमान तिथं टच सुद्धा झालं नव्हतं। पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ आम्ही काढलाय, तिथे हे झुडपं सोडली पण ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही। त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं इथंच या AIBचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे। मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठेतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची असा कुठेतरी केविलवाना प्रयत्न AIB कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल।